जय शिवराय. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन 1695 मध्ये सुरू केलेला हा शिवजन्मोत्सव आज 331वे वर्ष पूर्ण करत आहे. आणि अखंड मालवणवासी नव्हे तर अखंड महाराष्ट्रवासी आज या सोहळ्यानिमित्ताने या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्या महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या शिवलंकेवरती महाराजांना वंदन करण्यासाठी हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. खरंच हा खूप मोठा भाग्याचा दिवस आहे. पण केवळ शिवजयंती साजरी करून आपण थांबणार आहोत का? खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर महाराजांच्या विचारांचे संवर्धन, केवळ संवर्धन नव्हे तर ते केवळ आपल्या आचारांमध्ये, आपल्या विचारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जागवणं हा एक या दिवसाच्या दृष्टीने महाराजांना दिलेली खरी मानवंदना ठरेल. खरंच मित्रांनो, आपल्याला जर खरी शिवजयंती साजरी करायची असेल, खरंच येऊन इथे वंदन करणं, शिवराजेश्वर मंदिर म्हणा, इतर किंवा कोणतेही शिवस्मारक म्हणा, ही आपल्या अस्मितेची मंदिर आहेत, हे आपल्या राष्ट्रभावनेची मंदिर आहेत. परंतु त्याचबरोबर महाराजांचे खरे विचार आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणणं आणि त्याचं संवर्धन करणं शक्य आहे. आणि ते करण्यासाठी जास्तीत जास्त हे शिवचरित्र आपण बोलणं, इतर मित्रांना सांगणं, वेगवेगळ्या माध्यमातून ते समोर आणणं, मग ते कोणत्याही प्रकारे असो, मग तो सिनेमा असू दे, मग ते नाटक असू दे, मग ते व्याख्यान असू दे, मग ते कोणत्याही काही गोष्ट असू दे, ती आपल्यामध्ये बोलणं आणि आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख या तरुण पिढीला करून देणं, की ज्या योग्य महाराजांचे विचार या तरुण पिढीपर्यंत पोहोचतील आणि कोणत्याही प्रकारचे ज्या प्रकारे महाराजांनी बुलंद किल्ले उभारले त्याप्रमाणे या सर्व तरुण पिढीची, आपल्या सर्वांची मनं बुलंद होतील आणि एक समर्थ राष्ट्र, एक समर्थ भारत घडवण्यासाठी ते उपयोगी ठरतील, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.